मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावरती दसरा मेळावा होणार आहे आणि याच दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण पाहू शकता नारायणगडावरती या ठिकाणी जरांगे पाटील यांचं हे भव्य स्टेज जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। त्याबरोबरच हा संपूर्ण परिसरामध्ये जी सभा जी आहे ती आयोजित करण्यात आली। त्याच्यानंतरच या ठिकाणी दसऱ्याचं सीमोल्लंघन होत असतं। यावर्षी दुसरा दसरा मेळावा होतोय आणि जरांगे पाटील या मेळाव्याला हे करतील। या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा मागच्या वर्षी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी आपली सर्व ताकद लावून या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये दसरा मेळावा हा पार पडला होता। पण यावर्षी त्यांची अशी अपेक्षा आहे की होईन तसा। शेतकरी अडचणीत आहेत, पूरग्रस्त अडचणीत आहेत। आताच मुंबईवरून सर्व समाज परत आलेला आहे। मग यावर्षी होईन तसा दसरा मेळावा करायचा आहे, परंतु आपली या नारायणगडाची जय्यत तयारी चालू आहे। जे पाहिजे ते स्टेज तयार आहे। डॉक्टरला आव्हान केलेलं आहे, SP साहेबांनासुद्धा आव्हान केलेलं आहे आणि सर्व परिसरातील बांधवांनासुद्धा आव्हान केलेलं आहे की आपल्याला जशी तयारी करता येईल, येणाऱ्या भाविकांना स्टॉल लावणे, पाण्याची व्यवस्था करणे, जेवणाची व्यवस्था करणे हे नारायणगडाने परिसराने सर्व भाविकांनी आव्हान केलेलं आहे। म्हणून यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा दसरा मेळावा पार पाडणार आहे आणि त्यासाठी भाविक सुद्धा मोठ्या गर्दीने या ठिकाणी हजर होणार आहे। नाना काय असेल यावर्षी, कारण की शेतकरी संकट आहे त्याच्यामुळे दादांशी काही बोलणं झालं तुमचं? हो, पाटलांनी वेळोवेळी पाटील सगळ्याशीच बोलत आहेत, इथं असणाऱ्या सगळ्याशी, बाबांशी। आणि पाटलांनी सांगितलं यावर्षी ओला दुष्काळ आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, बळीराजा अडचणीत आहे आणि त्याच्यामुळं जसा होईल तसं साध्या पद्धतीनं आपला पारंपरिक दसरा मेळावा असतो त्यामुळे तो करावाच लागणार आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं साध्या पद्धतीनं नियोजन सुरू आहे। पण महंत शिवाजी बाबा असतील, गडाचे सगळे ट्रस्टी आहेत, गडाचे सर्व भक्तगण आहेत, या सगळ्यांनी मिळून एक चांगला निर्णय घेतला आहे की यावेळेस कुणाचीही देणगी घ्यायची नाही, तर नारायणगड या सगळ्या दसरा मेळाव्याचा खर्च करणार आहे आणि ज्याला कुणाला देणगी द्यायची ती थेट पूरग्रस्तांना द्या असं बाबांनी आवाहन केलं आहे। आणि त्याच्यामुळं आता जो खर्च होतोय, जे नियोजन आहे ते फक्त नारायणगड करतंय। सगळी तयारी झाली, स्टेजची तयारी पूर्ण झाली, पार्किंगची व्यवस्था झालेली आहे, परमिशनची प्रतीक्षा आहे आम्हाला। सकाळी फोन झाला आमचा, परंतु अद्याप परवानगी आम्हाला मिळालेली नाही, लवकरच मिळेल ती। असं असेल कारण की पूर्ण क्षेत्र किती आहे आणि पार्किंगची व्यवस्था कुठं करण्यात आलेली आहे? जे काही भाविक बाहेरनं येतील त्यांच्यासाठी काय व्यवस्था विशेष? संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा गेल्या वर्षीपासून आपण या ठिकाणी चालू केलेला आहे आणि त्यांची इच्छा होती की आपण नारायणगडवर दसरा मेळावा चालू करावा। बाबाची आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर सर्व मराठा सेवक असतील, ट्रस्टी असतील, सगळ्यांनी सुरुवात केली आणि ते तिथं खंड कुठं पडू नये म्हणून हा दसरा मेळावा दादाशी आमची, आता नाना म्हणल्याप्रमाणे बाबाची आमची सगळ्यांची चर्चा झाली की हा दसरा मेळावा तर सध्या महाराष्ट्रामधलं संकट आम्हाला सगळ्याला माहिती आहे, म्हणून हा दसरा मेळावा परंपरेने चालत राहावा, म्हणून जसा होईल त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी करावं। आणि बाबांनी पुन्हा आव्हान केलं की हे नारायणगडाच्या वतीनं दसरा मेळावा आयोजित आम्ही या ठिकाणी केला आहे। त्यासाठी देणगी स्वरूपामध्ये अनेक लोकांचे बाबांना फोन येत आहेत। बाबांनी त्यांना सांगितलं आहे की आम्हाला देणगी वगैरे नको, तुम्हाला जे काय करायचं समाज येईल त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करा, त्याची नाश्त्याची असेल, पाण्याची असेल, म्हणजे असं या ठिकाणी गडाच्या वतीनं या ठिकाणी, कारण देणगीदारांचे सारखे फोन बाबाकडे येत आहेत। बाकी जे सकल मराठीतील सर्व कार्यकर्ते असतील त्यांना फोन येत आहेत, पण सगळ्यांनी बाबांनी निर्णय घेतला की आपण गडाच्या वतीनं आपण या ठिकाणी करावं। म्हणून या ठिकाणी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दादाचीसुद्धा आमची चर्चा झाली की आपण यावेळेस जसा होईल तसा, तरी माझ्या अंदाजाने दसरा मेळावा जसं गेल्या वर्षी झाला त्या प्रमाणातच या ठिकाणी होणार आहे। आणि स्वतः जरांगे पाटील या व्यासपीठावरनं या समस्त भाविक असतील, मराठा समाज बांधव असतील, त्यांना मार्गदर्शन जे आहे ते करणार आहेत आणि एकंदरीतच निश्चित राज्याचं या मेळाव्याकडे लक्ष लागलेलं आहे, कारण की जरांगे पाटलांचा हा दुसरा मेळावा होतोय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।